नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। या कार्यक्रमात सुरुवातीला होईल। या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये असं आपण केलेलं आहे की अटल बिहारी वाजपेयी हे कवी होते, त्यांच्याच कवितांचं मराठी ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे आणि काही हिंदी असे जवळपास 4 गाणे त्यात आहेत। त्याचा कार्यक्रम होईल आणि 23 मिनिटाचं एक बॅले नृत्य आहे। अटलजींच्या कवितांच्या आधारावरती 50 नृत्यांगणा त्या कवितांच्यावरती आपलं नृत्य सादर करतील। हा जवळजवळ 50-55 मिनिटाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि यानंतर माननीय देवेंद्रजींचा सत्कार नितीनच्या हस्ते होईल आणि बाकी मंत्री आणि आमदारांचा सत्कार होईल। साधारणपणे हा मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा विजय मिळवलेला आहे। आम्ही सगळ्यांनी बघितलं, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेमध्ये आम्हाला यश कमी मिळालं, याच्या कारणांचा शोध घेत आमचा प्रत्येक कार्यकर्ता, बहुमतचा कार्यकर्ता हा कामात यावा म्हणून मागच्या 3-4 महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचा लगेच आम्ही प्रयत्नपूर्वक हे केलं आणि याचा मोठा विजय आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि याचा आनंद म्हणून नागपूर महानगर आणि जिल्हा भारतीय जनता पार्टी या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येत यावं। आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे बूथ प्रमुख, वार्डाचा संयोजक असेल तो, शक्ती केंद्र प्रमुख, वार्डाचे अध्यक्ष आणि आमच्या 4ही मंडळाच्या कार्यकारिण्या या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहावं। काही नागपूरच्या काही सामाजिक संस्था आहेत, या संस्था देखील माननीय देवेंद्रजींचं आणि मंत्र्यांचं स्वागत कार्यक्रमाच्या नंतर करणार आहे। तो साधारणपणे 1 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम माननीय नितीनजींच्या हस्ते देवेंद्रजी आणि मंत्र्यांचा आणि आमदारांचा सत्कार असं एकूण कार्यक्रमाचं स्वरूप आहे। या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जनतेने यावं आणि कार्यकर्त्यांनी यावं म्हणून विनंती करण्याकरता आजची ही पत्रकार परिषद आहे। आपल्या मनात ते प्रश्न असतील ते प्रश्न जरूर विचारा। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।